आणि या रास्ता रोकोमध्ये मोठ्या संख्येनं लोक सहभागी झालेले आहेत। त्यामुळे वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात खोळंबलेली आहे। पोलिसांचे चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत की सगळ्यांना बाजूला करावं, कारण आता इकडे आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना भेटण्यासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून लोक इथे येत आहेत आणि अशा स्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशी पोलिसांना कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशी पोलिसांना भीती आहे, कारण वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आंतरवली सराटीकडे येत असतील आणि वडीगोद्री येथे जर रास्ता रोको केला असेल तर तिथे गोंधळ होण्याची शक्यता आहे। मराठा समाज आणि ओबीसी असं संघर्ष सुद्धा तिथं शकेल अशी भीती पोलिसांना आहे आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी आता चर्चेचे प्रयत्न सुरू केले की हा रास्ता रोको बाजूला करावा आणि आंदोलनकर्त्यांना उपोषणाची स्थळी पाठवावं। आता किती वेळ लागेल हे पाहावं लागणार आहे। बिलकुल एक महत्त्वाचा प्रश्न जसं तुम्ही म्हणालात आता की याच महामार्गावरून मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या भेटीसाठी म्हणून जाणार आहेत आणि आता हा रास्ता रोको केल्यामुळे इथं परिस्थिती चिघळू शकते अशी शक्यता आहे। पोलिसांनी इथं आता अतिरिक्त काळजी काय घेतलेली आहे का, त्या संदर्भात पोलिसांनी काही म्हटलंय का? परिस्थिती चिघळू शकते अशी एक शक्यता आहे, कारण राज्यभरातील वेगवेगळ्या भागातून लोक आंतरवाली सराटीकडे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत आहेत आणि त्यांनी स्वतःहून सांगितलंय की 4 वाजता उपोषण करणार आहे सगळ्यांच्या सोबतीनं। त्यामुळं ते लोक जर वडीगोद्री मार्गे आले तर त्याच ठिकाणी उपोषण तिथे रास्ता रोको सुरू आहे आणि रास्ता रोको सुरू असताना रास्ता रोको करणारे आणि वेगवेगळ्या भागात राहिले मराठा यांच्यामध्ये वाद होऊ शकतो आणि त्यासाठी पोलिसांची मोठी कुमक मागवण्यात आलेली आहे। त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे। काही वेळापूर्वी त्यांनी स्वतःहून या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून सूचना केलेल्या आहेत। सोबतच राज्य राखीव दलाची टीम सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। बॅरिकेडिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे। अंतरवाली सराटीकडे असेल किंवा वडीगोद्रीच्या परिसरामध्ये आंदोलक येथील या दृष्टीनं किंवा उपोषण रास्ता रोको करतील या दृष्टीनं अडचण होऊ नये म्हणून पोलिसांनी सुद्धा बॅरिकेडिंग सुरू केलं आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर हे सगळं असताना सुद्धा आंदोलक आणि पोलीस यामध्ये झटापट होण्यापलीकडे होऊ शकते। शिवाय बाहेरून आलेल्या लोकांमध्ये सुद्धा आंदोलन करते असतील त्या रास्ता रोको करणाऱ्या लोकांची वाद होऊ शकतो। त्यामुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही। बिलकुल माधव, थोडं तुम्हाला थांबवतोय। यावेळेस पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात ही जी 2 दृश्य आपण बघताय, एकीकडे मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे। 4 ते 5 वाजेच्या दरम्यान आंदोलन मी सोडेन असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे कार्यकर्ते मला भेटण्यासाठी येत आहेत म्हणून मी 5 वाजेनंतर आंदोलन सोडेल असं त्यांनी जाहीर केलं। तर दुसरीकडे धुळे सोलापूर महामार्ग वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलकांनी रोखून धरलेला आहे आणि याच महामार्गावरून मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी म्हणून निघालेले आहेत अशी देखील माहिती समोर येते। त्यामुळे आता इकडचं वातावरण जे आहे ते तणावपूर्ण आहे। पोलीस आता या ठिकाणी अतिरिक्त कुमक पोलिसांनी मागवलेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून होत आहेत। माधव, एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की आता या क्षणाला इथं पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत का आणि ओबीसी आंदोलकांना समजावण्याचे काय प्रयत्न होत आहेत त्या संदर्भात काही माहिती? आता पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत। आता त्यांच्या सगळ्यांची चर्चा सुरू आहे। त्यांना या रस्ता रोकोपासून दूर व्हावं किंवा रस्त्याच्या बाजूला व्हावं यासाठी विनंती करत आहे, कारण 1.5 तास काल संध्याकाळी रस्ता रोको केल्यामुळे वाहतूक खूप मोठी झाली होती। धुळे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे। उत्तर भारत ते दक्षिण भारत असा जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे। त्यामुळं जड वाहतूक मोठ्या प्रमाणात असते आणि ती जड वाहतूक थांबली तर सर्वसामान्यांना पुढे येणं जाणं करण्यासाठी सुद्धा मोठी अडचण होऊ शकते। त्यामुळं आणि दुसरीकडे राज्यभरातील वेगळ्या भागातून लोक या परिसरात येत असल्यामुळं आंदोलनामध्ये दोन्ही आंदोलनामध्ये वाद होऊ शकतो। त्या दृष्टीने बिलकुल माधव, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय जरांगेंचं आंदोलन स्थगित झालंय। धुळे सोलापूर हायवेवर आता ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोकोला सुरुवात केलेली आहे।